नमस्कार. रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मग मला एक सांगा, तुम्हाला करोडपती व्हायचं आहे? नाही, लखपती पहिले असतं, बरोबर? पहिले लखपती व्हायचं आहे, करोडपती व्हायचं आहे का अरबपती व्हायचं आहे? हे सगळं होण्याकरता आजचा कार्यक्रम तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. कुठेही जाऊ नका, कारण हे सगळं करणारे एक व्यक्ती आज माझ्याबरोबर आहे. पुण्यामध्ये एक सेपियंट नावाची कंपनी आहे, त्याचे करते करते वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे ही. त्याचे CEO करते करते आपल्याबरोबर आज आहेत. अमित आनंद बिवलकर. हॅलो निलेश. वेलकम अमित. पुन्हा एकदा मला ऑफिशियली स्वागत करू दे. रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला पण इथे येऊन छान वाटलं. मी तुमचे इन्स्पायरिंग स्टोरीज बघतो, ऐकल्यात आणि काहीतरी आपण सुद्धा करून दाखवावं असं प्रत्येक माणसाला उर्मी असते. पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अगदी खरं. त्यामुळे जर तुम्ही पैशाने सक्सेसफुल झाला तर इन्स्पायरिंग स्टोरी ऑटोमॅटिक बनते. अगदी खरं, अगदी खरं. थँक्यू फॉर कॉलिंग. येस, त्याच करता आज आपण यांना इथे बोलवलंय. मला वाटतंय आज लोक आपल्या पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत कुठेही हलणार नाही आहेत, कारण ज्या ज्या गोष्टी आपल्याला आज ऐकायला मिळणार आहेत त्या तुम्हाला कुठेही पैसे देऊन देखील ऐकायला मिळणार आहेत, लक्षात ठेवा. येस अमित, सुरुवातीपासून सुरू करूया. खूप मराठीमध्ये विचित्र असं असतं, सुरुवातीपासून सुरू करतोय आपण. पण थोडंसं जाऊया शाळेमध्ये. मला वाटतं तुझे वडील लवकर तुम्हाला सर्वांना सोडून गेले, तर कसं होतं बालपण, थोडंसं त्याबद्दल? मी इयत्ता 5वीतनं 6वीत जात होतो तेव्हा माझे वडील या जगातनं आम्हाला सोडून गेले. पण खंबीरपणे मागे उभं राहणारी माझी आई आणि माझा मोठा भाऊ, त्यांनी शिक्षण हा किती महत्वाचा दुवा आहे तुमच्या आयुष्यात हे पहिल्यापासनं आमच्या दोघांवरती आईने संस्कार केले. ओके. मी कटारिया हायस्कूल मधनं पास आउट आहे निलेश, महाराष्ट्र मंडळ. आणि राहायला कुठे होता त्यावेळेस? आणि आम्ही तेव्हा धनकवडीमध्ये राहिला होतो. अच्छा. डिफेन्स अकाउंट्स मध्ये वडील माझे नोकरी करत होते. त्यामुळे रक्षालेखा सोसायटी म्हणून धनकवडी डिफेन्स अकाउंट्सची सोसायटी, तिथे आमचा एक टुमदार 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट होता. तो वडिलांनी आधी घेतला होता. ओके. आणि तिथे आम्ही राहत होतो. आणि आईला वडील गेल्यावरती कंपॅशनेट ग्राउंड वरती CDA सदन कमांड मध्ये लगेच नोकरी मिळाली. पण थोडा खडतर काळ म्हणू शकतो आपण, की त्यावेळेला मी तसा लहानगाच होतो. आणि त्यावेळेस तू 5वीत होतास, 6वीत गेलो होतो. आणि मोठा भाऊ माझा सेकंड इयर इंजिनिअरिंग मध्ये होता, अतुल बिवलकर त्याचं नाव. आणि त्याच्यावर ऍक्च्युली वडिलांसारखी जबाबदारी पडली, कारण आई कधी बाहेर नोकरी करत नव्हती. आई BA ऑनर्स आहे माझी, हिंदी. पण आईने कधी अशी नोकरी केली, गरजच पडली नव्हती. त्यामुळे बाहेरची कामं, आणि त्या काळी सिलेंडरला पण लाईन असायची आणि रेशनच्या दुकानावरही लाईन असायची. ती सगळी जबाबदारी माझ्या मोठ्या भावाने वडिलांसारखी पेलली. आणि आय थिंक त्या एज्युकेशनचं महत्व जेवढं आईने आणि भावानी मला सांगितलं, त्याच्यामुळे पुढचा प्रवास थोडा सुखकर झाला. अगदी खरं आहे. पण कटारिया हायस्कूल मधनं शालेय शिक्षण झालं. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर 10वीत चांगले मार्क होते, असे नाही की 10वीत मार्क चांगले नव्हते, पण कॉमर्स मध्ये जायची एक इच्छा होती. पहिल्यापासून ठरवलं होतं की आपल्याला कॉमर्स, कारण इंजिनिअरिंगमध्ये पहिल्या लिस्टला नाव लागलं नाही आणि सायन्स करायचं नव्हतं. दुसरा पर्याय म्हणून कॉमर्स. आणि काही फील्डचा संबंध नव्हता, की अर्थतज्ञ व्हायचंय किंवा असं काही डोक्यात नव्हतं. आमच्या वेळेला तेव्हा चार्टर्ड अकाउंटंट वॉज बरोबर, म्हणजे तो प्रोफेशन म्हणून खूप लोक चार्टर्ड अकाउंटंट ट्रेंड असतो ना प्रत्येक जनरेशनचा, की हे सगळे इंजिनियर, हे सगळे चार्टर्ड अकाउंटंट, हे सगळे डॉक्टर. जसं तुझं CAचं. तर कॉमर्सला SP कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. आणि संगत म्हणतो ना आपण, तर संगतीमुळे तुमच्यावर खूप मोठा परिणाम होतो. बरोबर. तर माझी जो ग्रुप होता कॉलेजमधला, ते सगळे हुशार होते. ओके. आणि ऑलमोस्ट सगळे जण चार्टर्ड अकाउंटंट झाले. अच्छा. तर मग सगळे जात आहेत म्हणून मी पण चार्टर्ड अकाउंटंट बनायचा प्रयत्न केला. फाउंडेशन एकदा क्लिअर झालो, पण टोटल झाली नाही. अच्छा. सगळे सब्जेक्ट क्लिअर. ओके. आणि मग नाद सोडला. म्हटलं की आपल्याला हे जर जमत नाहीये तर आपण मे बी BCom झाल्यावरती MBA करू. म्हणून सायमल्टेनियसली BCom सुद्धा BCom संपता मी मर्सिडीज बेन्झ मध्ये नोकरीला होतो. अच्छा, लगेच नोकरी. EPP ट्रेनी नावाचं एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये तुम्ही जाऊ शकायचं. तर तसं करून मला मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, ते देवाचे मला म्हणजे काय म्हणू त्याला, मी ऋणानुबंध देवाशी असे आहेत की जी कुठली कंपनी आली ती सगळी मल्टीनॅशनलच्या लेवलच्याच कंपन्या मिळत गेल्या. सो मी मर्सिडीज बेन्झमध्ये EPP ट्रेनी म्हणून होतो. आणि पुणे युनिव्हर्सिटीमधनं डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स मधनं मी MBA इन फायनान्स केलं.
पण फायनान्सकडे वळावं, जसं तू म्हटलं CA मध्ये तू क्लिअर करू शकला नाही, मग त्यावेळेस असं कुठं वाटलं नाही का की नाही आता आपण हे फील्डच सोडून द्यावं, पण परत तू फायनान्स MBA सुद्धा फायनान्समध्येच केलंस? दोन कारणं होती. हा. एक म्हणजे वडील गेले तेव्हा वडिलांचं PF आणि ग्रॅच्युटीचे पैसे आले होते. हम्म. आणि ते आपण जसं म्हणतो की विश्वासाचा कोणतरी माणूस त्याच्या थ्रू आपण गुंतवणूक बरोबर. करू, होय. तसे आमच्याकडे कोणाच्या तरी रेफरन्समधनं एक सद्ग्रस्त आले होते. अच्छा. आणि तेव्हा ते पैसे त्यांच्या थ्रू इन्व्हेस्ट केले होते. आणि बरोबर. घरात तसं फायनान्शियल नॉलेज असं बॅकग्राऊंड म्हणा किंवा बॅकग्राऊंड नाही. त्यांच्या थ्रू इन्व्हेस्ट केले होते आणि अनफॉर्च्युनेटली ती एक लिझिंग फायनान्स कंपनी होती आणि ते सगळे पैसे ऍक्च्युली डुबले. बाप रे. आणि त्यावेळेस तो मोठा धक्का होता तो. आणि त्यावेळेला प्रत्येक 100 रुपये, प्रत्येक 1000 रुपये वॉज लाईक अ फॉर्च्यून. एक्झॅक्टली. तर तो एक मोठा आघात होता. आणि त्याच्यातनं आईनी आणि भावानी मेजरली आमच्या फॅमिलीला बाहेर काढलं. पण मग छोटे मोठे व्यवसाय पहिल्यापासून सुरू केले की मी 2 व्हीलरच्या मागे नंबर प्लेट करायचो. रेडियमची रेडियम त्यावेळेस नवीन आला होता. अरे वा. तर ते 100 रुपये 80 रुपये असं हाताने रेडियमवर माझा एक मित्र करायचा. अच्छा. पण मार्केटिंगची जबाबदारी माझ्याकडे अरे वा. होती. तर मी लोकांना पकडून आणायचो आणि ते करायचो. त्यानंतर मी एक इंटरनेट कॅफे चालवलं. अरे वा. आणि आम्ही धनकवडीत होतो त्यामुळे भारती विद्यापीठ कॉलेज जवळ होतं. त्यामुळे त्यांचे अॅन्युअल रिपोर्ट, जे प्रोजेक्ट रिपोर्ट्स असायचे इंजिनियर्सचे, ते सगळे टाईप करून देणे आणि हे सगळं. तर असा तो कल होता. तेव्हा मार्केटिंग मला जमायचं. ओके. एकतर सगळ्यांनाच मार्केटिंग जमतं. आई वडिलांना खोटं बोलून बाहेर जायला सगळ्यांना जमतं. त्या सगळ्यांकडेच तो असतो. करेक्ट. सो मार्केटिंग हे जमलं होतं. आणि घरात फायनान्सचा असा इश्यू बघितल्यानंतर की आपण चांगलं बोलू शकतो, आपण लोकांना कन्व्हिन्स करू शकतो. त्याला जर मला मागे फायनान्सची साथ मिळाली, मी जर अभ्यास त्याच्यात केला, तर मे बी अ डेडली कॉम्बिनेशन होऊ शकतं. असा एक थॉट डोक्यात होता. आणि म्हणून मग MBA इन फायनान्स कडे वळलो होतो. वा, सुपर. म्हणजे तसा अनुषंगाने इकडे वळला. पण मगाशी जसं तू म्हणालास की तू CAचं पहिली एक्झाम क्लिअर झाला होतास, बेसिक म्हणतात त्याला, राईट? फाउंडेशन म्हणतात. पण त्यानंतर ते सोडून द्यावं हा तुझा जो निर्णय आहे, किंवा तू निर्णय करण्याची जी क्षमता तुझी तेव्हा होती, तीच आज उपयोगाला पडते असं वाटतंय की ह्याच्यातनं येत नाहीये तर तिथनं बाहेर पडा. करेक्ट करतो तुला. मी सगळ्या विषयांमध्ये क्लिअर झालो होतो, पण टोटल झाली नव्हती. नाही, पण म्हणजे लेट्स नॉट डू इट. मी परत गेलं असतं तर झालं पण असतं कदाचित. पण तेव्हा झालं नाही केलंस. आज आम्हाला एक अर्थ त्यातनं मिळाला नसता. नाही, आय थिंक फॉर्च्युनेट होतो की तेव्हा तशा ऍडमिशन्स मिळत होते आणि मिळत गेल्या. आणि एकदा MBA आलं की तुम्हाला मॅनेजमेंटचा मोठा अभ्यास तिथनं तुम्हाला करता येतो. आणि आज कंपनी मॅनेज करण्यासाठी जे तुम्हाला बाळकडू लागतं ते MBA कोर्समध्ये तुम्हाला नक्की मिळतं. अगदी खरं. सो आय थिंक त्या दृष्टीने CA न करून MBA करणं पथ्यावर पडलं. राईट. पण मग त्यानंतर कसा प्रवास होता एकंदरीत? MBA झाल्यानंतर सुखकर होतं आयुष्य का तरी मी म्हणेन देवाची कृपा आहे पहिल्यापासून. 2000 म्हणजे 1998-99 ची बॅच माझी MBA ची होती. आणि त्यावेळेला मला तनेजा एरोस्पेस बँगलोर इथे पहिला जॉब मिळाला होता कॅम्पस थ्रू. ही इंडियन सिमलेसची कंपनी होती. आणि अगेन फील्ड माहिती नव्हतं, कारण आम्ही 6 सीटर विमानं बनवायचो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एअरक्राफ्ट. अच्छा. आणि तुझा काय रोल होता तिकडे? मी फायनान्स डिपार्टमेंट मध्ये होतो. आणि रिस्ट्रक्चरिंग चाललं होतं कंपनीचं. त्याच्यात मला काम करण्याची संधी मिळाली होती. सो अगेन फील्ड नवीन. पहिले मर्सिडीज बेन्झ कार्स बनवायचो, आता विमानं बनवायच्या कंपनीत. आणि माहिती नव्हतं. पण फायनान्स मध्ये आल्यापासनं रिस्ट्रक्चरिंग काय हा पहिला जो धडा मिळाला तिथे, की कंपनी प्रॉब्लेम मध्ये असेल तर तुम्ही कशी कंपनीला फायनान्शियली रिस्ट्रक्चर करू शकता. आय थिंक प्रॉफिटच्या आधी लॉस समजून घेणं जसं महत्वाचं असतं, तसंच करिअर सुरू करायच्या आधी जर अवघड जागेतली कंपनी असेल तर ती बाहेर कशी काढायची हे मला पहिले 6-8 महिन्याचं ट्रेनिंग तिथे मिळालं. आणि खूप महत्वाचं ट्रेनिंग. गुड. पण मग बँगलोरला जाऊन बँगलोरला शिफ्ट झालो होतो आणि हे चालू केलं होतं. आणि तेव्हा रस्ते असे नव्हते. पण शनिवार रविवार मी VRLच्या बसमधनं पुण्याला मात्र निलेश रोज यायचो, कारण मला मित्र नसतील तर मजा येत नाही. सो
शनिवार रविवार अपडाऊन करायचो बँगलोरवर. बँगलोरवरनं बँगलोर त्यावेळेस मला वाटतं 17-18 16-17 तास हां, लागायचे. तर वाव. रात्री शुक्रवारी बसायचं, शनिवारी सकाळी उतरायचं, हां, हां, हां. रविवारी दुपारी बसायचं, सोमवारी परत. तसं बघायला गेलं तर खडतर लाईफ होत होतं त्यावेळेस. खडतर पण मजा येत होती. आय थिंक मी 15 किलो कमी होतो आणि वयात सुद्धा 15 वर्ष लहान होतो. सो मजा यायची. पण तेव्हा दॅट वॉज द, आणि तेव्हा पैशासाठी आय थिंक ती रॅट रेस नव्हती. हां, तर ते तेव्हा खूप तुम्हाला महत्त्वाचं मला आहे. पगार तेव्हा 5,800 रुपये पगार तोही होता. खूप वाटायचं ना? हा, मस्त. म्हणजे एकटा राहायचो, बाईक नेली होती पुण्याहून तिकडे. बरं. सो दॅट वॉज फन. त्याच्यानंतर 99 साली मला एक पुण्यातली एक प्रतिष्ठित कंपनी आहे सजग सिक्युरिटीज. हो. तर त्यांच्याकडे मला ज्युनियर असोसिएट म्हणून बरं. जॉब मिळाला. आणि त्यामुळे तुला पहिल्यापासून पुण्यात यायचंच होतं परत. पुण्यात यायचं होतं कारण आई एकटी होती Family इथे. इथे. भावाचं लग्न झालं होतं. Okay. सो पुण्यात यायची तर नक्कीच इच्छा बरोबर. होती. आणि दुसरं म्हणजे अमेरिकेत कोणी घेत नव्हतं. सो पुण्यात यायचं होतं. दॅट वॉज अ सेल्फिश रिझन. पण सजगमध्ये आय थिंक पहिली तोंड ओळख शेअर मार्केट, शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स ह्याची झाली पहिल्यांदा तिकडे टर्मिनल पहिल्यांदा. काय आय थिंक प्रकार असतो? तोपर्यंत असा करिअर म्हणून ह्या फील्डकडे कधी बघण्याचा माझा बरोबर. म्हणजे विचार पण नव्हता. पण सजगमध्ये आल्यावर भरत फाटक आणि अजित खासनीस यांच्याबरोबर मी काम करायचो तेव्हा. बरं. आणि ते एक सॉलिड फाउंडेशन आपण म्हणतो तसं. Exactly. खूप तिथनं- मोठी नावं होती त्यावेळेस. हो, आताही आहेत आताही actually. आहेत. आणि गुरुतुल्यच आहेत Finance सगळे. मध्ये, म्हणजे अगदी. महेश लाहोटी असतील, प्रसाद बरोबर. प्रधान असतील. तर त्यावेळेला त्यांच्या ट्रेनिंगमध्ये मी 3.5 वर्ष काम केलं तिथे. वा. आणि मग मेरिल मग लिंच पुण्यातच राहायचं ठरवलं. पुण्यातच होतो. 2003 पर्यंत सजगमध्ये काम केलं. मग डीएसपी मेरिल लिंच नावाची एक Okay. आंतरराष्ट्रीय कंपनी मेरिल हो, लिंच आणि yes. इंडियातला पार्टनर डीएसपी. डीएसपी. त्यांना म्युच्युअल फंडचं ऑफिस उघडायचं होतं पुण्यात. बर. तर तेव्हा ते अप्रोच झाले होते मला. Okay. आणि त्यावेळेला मग मी पुण्यातलं ऑफिस पहिलं आउटसाइड मेट्रो डीएसपी मेरिल लिंच साठी उघडलं. बर. पुण्यातली पहिली ब्रांच. वा. आणि मग महाराष्ट्र आणि गोवाची जबाबदारी मला तेव्हा त्यांनी दिली. बर. आणि मग लग्न झालं इव्हेंच्युअली. माझी मिसेस डॉक्टर आहे, बर. केतकी बिवलकर. बर. आणि त्याच्यानंतर एकाच वर्षात मला बँगलोरला ट्रान्सफर मिळाली डीएसपी मेरिल लिंचनी. परत बँगलोर. हो. आमचा साऊथ हेड सोडून गेला होता. आणि तिथे आपण म्हणतो ना की आत्ता कोणतरी टेक ओव्हर करायला पाहिजे म्हणून तू जाऊन बाबा ते आहे ते चालू ठेव. असं करून परत बँगलोरला रवाना झालो. मला मुलगा झाला. आणि जसं आपण म्हणतो की काहीतरी म्हणजे जसं ईसीजी तुमचा फ्लॅट असेल तर युअर डेड, तसं आयुष्य जर लिनियर वरती जात असेल तर प्रॉब्लेम होतो. तर मुलगा झाला आणि मुलाला माझ्या पोलन ग्रेन अस्थमाचा खूप त्रास झाला बँगलोरला. तर बायको डॉक्टर असल्या कारणाने आणि सासरे आणि सासूबाई पण माझ्या डॉक्टर आहेत. तर त्यामुळे अर्ली स्टेजला डिटेक्ट झाल्यामुळे त्यांना ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये मुलाला हलवायचं इम्पॉर्टन्स त्यावेळेला त्यांनी सांगितलं. आणि 2च ऑप्शन होते, चेन्नई किंवा मुंबई. तर चेन्नईपेक्षा मुंबई महाराष्ट्रात परत येणं आणि पुण्याहून जवळ असं सगळं. तर म्हणून आम्ही मुंबईला यायचं ठरवलं. आणि त्यावेळेला मी डीएसपी सोडून मग फिडेलिटी म्युच्युअल फंड, जो जगातली नंबर 1 म्युच्युअल फंड कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मुंबई हेड म्हणून रुजू झालो. आणि मग मुंबईत आलो आम्ही. आणि मग 2005 ते 2009 फिडेलिटी आणि एआयजी मध्ये. मग तू काय महाराष्ट्र सोडला नाही? मग महाराष्ट्र सोडला. महाराष्ट्राने तुला सोडलं नाही असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. क्लायंट्स जगभर आहेत, पण जी माझ्या पुण्यात. पण आमचं प्रेम वेगळं आहे रे तुझ्या. बरोबर. आम्ही तुला जाऊ देत नाही. सो क्लायंट्स खूप ठिकाणी आहेत, पण आय थिंक पुण्यामध्ये ती जी कम्फर्ट आहे पहिल्यापासून. राईट. आत्ताही मी आठवड्यातनं मुंबईला 2दा जातो, पण पुण्यातली काही बातच आवर आहे. टोल पास केला कीच वेगळं वाटतं, मजा येते. अगदी खरं आहे. पण मला तुझ्या पहिल्या घराचा किस्सा ऐकायचा आहे. मला खूप जणांनी सांगितलं आहे तो. तू आत्ता सुद्धा बऱ्याच लोकांना सांगतो की इन्व्हेस्टमेंट करा, घ्यायचं असेल तर घर घ्या. तुझं स्वतःचं पहिलं घर कसं झालं होतं? प्रत्येकाला एक मनातनं इच्छा असते की माझं स्वतःचं घर पाहिजे. इमोशनल डिसिजन असतो भयंकर, की घर एक अचीवमेंट असते लाईफमध्ये, की माझं घर झालं. गाडी घेण्याच्या आधी लोक घर प्रेफर करतात. अँड आय थिंक घर घ्यायलाच पाहिजे, त्याच्यात काही दुमतच नाही. तशीच इच्छा 2000 साली मला स्वतःचं घर घ्यावं अशी इच्छा होती. आणि त्यावेळेला जिथे मी घर घेतलं होतं त्या बिल्डरनी मला 15 दिवसाचा कालावधी दिला होता, की त्याच्यात मला एवढे पैसे
आणून दे. अच्छा. आणि तेव्हा 7,000 रुपये पगार होता हो. निलेश, बरं. आणि लोन 7,000 होईल वर का किती माहिती मिळणार. नाही. बरोबर. तर वी वर शॉर्ट बाय सम 2-3 लाख रुपीज. बर. घराच्या किमती पण काही विशेष खूप नव्हत्या नव्हत्या, त्यावेळेस. हम्म. पण त्याच्यातही 2-3 लाख रुपये शॉर्ट होतो. हम्म. तर मग डिसिजन घेतला की आपण गाडी विकून टाकू, बर. आणि गाडी विकून आपण पहिलं घर घेऊया. वा. बर. सो त्या वेळेला तो डिसिजन घेणं पण महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. पण इफ यू टेक अ डिसिजन विच इज लेट, हम्म. इट कॅन बी स्टील रॉंग. हम्म. तो त्या वेळेला तो डिसिजन घेणं एक्झॅक्टली. फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की देवानी त्या वेळेला गाईड करून ते निर्णय आपण आयुष्यात अचूक टप्प्यावर घेत मी आलो. तुला हा प्रश्न विचारायचं हो. कारणच ते होतं, कारण आता असं तर गाडी पाहिजे बाबा, जेवायला खायला जरी गाडी पाहिजे आपल्या ढुंगणाखाली. चुकीचं बोलते मला माहिती आहे, पण तू स्वतः त्यावेळेस निर्णय घेतोयस की गाडी विकून घर घ्यायचं. सी आता कसं आहे निलेश की आत्ता रॅट रेस आहे. म्हणजे आपण दोघं जर वैशालीमध्ये गेलो आणि आपण दोघांनी साधा डोसा ऑर्डर केला, तर माझं लक्ष माझ्या डोस्यावर नाहीये, माझं लक्ष तुझ्या डोस्यावर आहे. तो जास्त क्रिस्पी आहे का काय, आणि मलाही तुझं असं जास्त क्रिस्पी वाटेल काय, एजेस कडक आहे तसं एक्झॅक्टली. तर ही जनरेशन आता काय आहे, हा. तर ह्याच्यात रॅट रेस आहे की मी माझ्या ग्रोथकडे बघत नाही, मी तुझ्या ग्रोथकडे बघतो, आणि मला तुझ्या पुढे जायचं. एक्झॅक्टली. तर हे जोपर्यंत तुम्ही मनाला नाही. समजूत घालत नाही हा हा. की आय शुड फोकस ऑन माय सेल्फ, बरोबर. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍक्च्युली असंच आहे की मी जर बघितलं की मला ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं, तर मी माझ्या गोल्सवर कधीच विचार करू शकत नाही. बरोबर. म्हणजे एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो तुला की दर 8 फेब्रुवारीला फोर्ब्स जे मासिक आहे, हो. तर ते जगातले श्रीमंतांची Yes, त्यांची यादी जाहीर होते. पब्लिश करते. बरोबर. येस. आणि भारतातली ही यादी बरोबर, पब्लिश हो. होते. आता तू एवढे क्रिकेटर्स, बऱ्याचशा मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, पण जगातला असा कुठला फुटबॉलपटू तुला रिचेस्ट लिस्ट मध्ये दिसलाय स्पोर्ट्स का? पर्सन त्या लिस्ट मध्ये नसतात. काय ह्याचं कारण म्हणजे काय? पेले नाही, मॅराडोना हो. नाही, किंवा आपण रोनाल्डो म्हणतो नाही, एन्डोर्समेंट मेसी आहेत, नाही, हे आहेत, ते आहेत, भरपूर- तेवढे पैसे असतील. किंवा मायकल जॅक्सन नाही, कोणी म्युझिशियन नाही, बरोबर. हा हा. वेल अकम्प्लिश डायरेक्टर्स नाहीत, स्टीव्हन स्पिलबर्गचं नाव आलंय Exactly. किंवा असं नाही. आणि भारतात बघा तुम्ही, भारतात इतके प्रतिभावंत कलाकार आहेत, पण त्या रिचेस्ट लिस्ट मध्ये तुम्हाला त्यांची नावं सचिन नाहीये. तेंडुलकर दिसतो का, किंवा AR रहमान, किंवा अशी जी दिग्गज लोक हो, आहेत. हो. आणि ह्याला एक कारण आहे. काय कारण आहे? याचं कारण असं आहे की जे श्रीमंतांच्या यादीत लोक आहेत, ते आयदर स्वतः बिझनेस चालवतात, किंवा कोणाच्या तरी दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये ते इन्व्हेस्टर. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेझॉन, जेफ बेझोस घ्या, वॉरेन बफेट, जे दुसऱ्या कंपन्यांमध्ये निवेश करतात, बिल गेट्स. बरोबर. ही सगळी लोक मोठी काय आहेत, कारण आयदर दे हॅव बिल्ड देअर ओन बिझनेसेस, किंवा ते कुठल्या तरी बिझनेसवरती स्वतःचे पैसे टाकून रिस्क घेतात. भारतात अंबानी साहेब आहेत, अडानी साहेब आहेत, रतन टाटा साहेब आहेत, बिर्ला समूह आहे पूर्ण, सुनील भारती मित्तल आहेत एअरटेलचे. सो ही जर तुम्ही यादी बघितली, तर हे सगळे लोक धंद्यामध्ये त्यांनी स्वतः रिस्क घेतले, त्यामुळे रिटर्न आलाय, किंवा ते कोणाच्या तरी धंद्यामध्ये पैसे टाकतात. बरोबर. आणि हे कसं शक्य आहे, तर तुम्ही आज एक शेअर रिलायन्सचा घेतलात, तर तुम्ही समभागधारक झालात मुकेश अंबानींबरोबर. फक्त तो शेअर 5 रुपये वर गेल्यावर विकायचा का 50 वर्ष ठेवायचा, हा निर्णय तुमच्या हातात पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्याकरता आपल्याला यांच्यासारखी एखादी व्यक्ती पाहिजे की हे सांगू शकेल की किती वेळा आपल्याला तो ठेवायचा आहे किंवा विकायचा आहे किंवा कुठे टाकायचा आहे. ह्याच्यात एक गंमत तुला सांगतो की म्हणजे लोकांनी सुद्धा ऍक्च्युली बघायला पाहिजे की पोर्टफोलिओ हा साबणाच्या वडीसारखा असतो. तुम्ही जितक्या वेळेला त्याला हात लावाल ना, तितक्या वेळेला ती वडी कमी कमी होते. अगदी खरं आहे. आणि कळतही नाही बरं का, साबण संपतो, जिजतो कधी हे ते कळत नाही. सो ते जे आज घेऊन उद्या विकायचं तंत्र आहे, तर ते अवलंबलं नाही तर मात्र तुम्ही नक्की श्रीमंत होऊ. पण म्हणजे तुझा सल्ला असा राहील की घ्या आणि निवांत बसा. तर हिरो होंडाची एक ऍड होती, फिल इट, शट इट, फॉरगेट इट. पोर्टफोलिओ बाबतीत चांगल्या कंपन्या तुम्ही जर घेतल्या असाल, तर इट शुड बी फिल इट, शट इट, फॉरगेट इट. अगदीच मला मान्य आहे, पण चांगल्या कंपन्या कुठल्या हे कोण सांगणार? त्याकरता तुमच्यासारख्या व्यक्तींची आम्हाला गरज आहे. तर तुमचा अभ्यास आणि आमचा अभ्यास, समजा आता मी ठरवलं की मी उद्या रोज सकाळी उठणार, माझ्याकडे गुगल महाराज आहेत, त्यांना मी बघणार कोण किती परफॉर्मन्स कसं काय, आणि हे करणार. तर इतकं सोपं आहे गोष्टी का? त्याला तुम्ही आता तुझ्याकडे एवढी फौजफाटा आहे, तुझ्याकडे बरीच लोक कामाला आहेत, वेगळे युनिट आहे, मग तुमचं पद्धत कशी असते, काम कशा पद्धतीने करता? मागच्या लॉकडाऊनमध्ये एप्रिल नंतर 6 महिने आपले
सलून्स आणि हेअर ड्रेसर बंद होते, तेव्हा तू एक हेअरकट केला होतास निलेश घरच्या घरी. हो. कसा झाला होता तो? तसा त्यावेळेस मला तो आवडला, पण पैसे जास्त ज्यावेळेस गेले त्यावेळेस थोडं दुःख झालं. पण कारण So, लोकांना हे डू इट युअर सेल्फची जी सवय आहे ना, की अच्छा तुम्ही स्वतःहून केलेला म्हणतोयस. अच्छा अच्छा. नाही नाही, मी बाहेरनं माणूस घरी येत येऊन होता तो- घरी. हा पण ज्या ज्या लोकांनी स्वतः हेअरकट केले अच्छा, स्वतःचे स्वतः त्यावेळेस ते yes. कसे झाले होते. सो प्रत्येक काम हे कुठल्या तरी स्पेशलिस्ट कडे, एक्झॅक्टली, ज्यांचं ते जेनु काम काम आहे. तेनु तर असं म्हटलं Exactly. जातं. सो मी डॉक्टरकडे जातो, मी केमिस्ट कडनं गोळ्या घेतो का कोविड झाल्यावर? आय विल डायरेक्टली गो टू अ फिजिशियन. एक्झॅक्टली. मी रिपोर्टमध्ये म्हणजे लॅबमध्ये जाऊन रिपोर्ट बरोबर. घेतो. सो ह्या सगळ्या गोष्टी फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आहेत, की नुसतं काय घ्यावं याला महत्व नाहीये, पण किती वेटमध्ये ते घ्यावं याला सुद्धा खूप महत्व आहे. अगदी खरं आहे. की आपण जेवायला गेलो तर फक्त भाजी आणि पोळी खात नाही, तुमच्याकडे कोशिंबीर, चटणी, पापड, भात, आमटी. सगळं सागर संगीत लागतं आपल्याला. का तर हे तुमचा पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन, हा. की तुमच्याकडे गोल्ड किती पाहिजे, रिअल इस्टेट किती पाहिजे, इक्विटी किती पाहिजे, डेट किती पाहिजे, पेंटिंग मध्ये इन्व्हेस्ट करतात लोक, ते बरं. किती पाहिजे. हा. सो ह्या सगळ्याचा सांगड घालणारा कोण असतो? तो एक आर्थिक सल्लागार असतो. बरोबर. आणि तो आर्थिक सल्लागार असं स्ट्रेट जॅकेट नाहीये की तुम्ही एक माणूसाला 45 वर्ष, 50ला रिटायर व्हायचे, 55ला रिटायर व्हायचे, हा फॉर्म्युला आणि पुढे. बरोबर. हे टेलर मेड आहे, राईट. Tailor-made. प्रत्येकाचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो, त्याचं इन्कम बघायला लागतं आणि त्याची मानसिकताही तुम्हाला समजणं खूप एक्झॅक्टली. आणि गरजेचं तू आहे. बरोबर शब्द वापरलायस, बिहेवियर, हम्म. मानसिकता ह्याच्यात खूप मोठा रोल प्ले करतो. हम्म. की मला जर मार्केट खाली गेल्यावर मी जर मी जर विकून पॅनिक टाकणार, झालो आणि exactly. हा, आणि दॅट इज द वर्स्ट टाइम टू सेल. एक्झॅक्टली. आणि जेव्हा सगळीकडे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवा असे मेसेज यायला लागतात, हो. तेव्हा तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. हा. आणि जेव्हा सगळीकडे हो, नाही नाही, हे परत एकदा सांग. मग जेव्हा तुम्हाला रिक्षावाला, पानवाला सुद्धा सांगायला लागतो की शेअर बाजारात पैसे टाका, तेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक केला पाहिजे. दिस इज युनिक. हे लक्षात ठेवा, ही मोठी टीप आहे आजच्या दिवसाची. आणि जेव्हा तुम्ही मित्रांबरोबर बसलेले असतात आणि एकही माणूस स्टॉक मार्केटची गप्पा किंवा काही मारत नसेल, दॅट इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट. वाव. सो जेव्हा सगळ्यांना माहिती असतं, सो न्यूज इज नॉट न्यूज, जर ती सगळ्यांना हाईप माहिती आहे. असेल, correct. तेव्हा तो फुगवटा असतो. हा. आणि मग त्याला हर्ड मेंटॅलिटी म्हणतात, की कळपाच्या मागे धावू नका. हा. हा. आणि त्या कळपाच्या मागे जर तुम्ही धावलात तर तुम्हाला मी काय करतो हे माहिती नाही, पण मी काय बाय करतोय म्हणून तुम्ही बाय करताय. मी कधी त्याच्यातनं बाहेर पडून जाईन ह्याची तर तुम्हाला माहिती नाही. आणि आय थिंक कळपाच्या मागे नाही धावायला नाही पाहिजे. धावायला. अगदी खरं. कळपाच्या मागे धावू नका, स्वतः लीडर व्हा कळपाचा, तरच त्यात जास्त मजा आहे असं मी म्हणेल. पण मगाशी तू जो मला चांगलं उदाहरण दिलंस वैशालीच्या डोश्याचं, जर मला माझाच डोसा चांगला आहे असं वाटायला पाहिजे असेल तर त्याकरता मी काय केलं पाहिजे? सो पहिलं म्हणजे रिस्क किती घेण्याची आपली तयारी आहे, त्याला इंग्लिशमध्ये रिस्क प्रोफाइलिंग म्हणतात. बरोबर. तर एक क्वेश्चनेअर असतं आमच्या इथे, तर तुम्ही येऊन भरलं तर तुमची रिस्क प्रोफाईल किती आहे, ओके. त्या अनुसरून तुम्ही किती पैसे इक्विटीमध्ये टाकले पाहिजेत हे पहिलं ठरतं. त्याच्यानंतर तुमचे जे गोल्स आहेत, तुला मुलगा मुलगी असेल त्यांना फॉरेनमध्ये शिकायला जायचं असेल, तर महागाई आज एवढी आहे, आज 40 लाख रुपये समजा लागत असतील दरवर्षी बाहेर जाऊन शिकायला, तर महागाईमुळे ते 5 वर्षात त्याची अमाऊंट काय होईल. बरोबर. म्हणजे ह्याच्यात सोपं सांगतो, एक रूल ऑफ 72 म्हणून एक महत्वाचा घटक आहे. तर रूल ऑफ 72 म्हणजे काय, तर 72 भागिले तुमचा जो व्याजदर असतो, तर समजा 9% बँकेत व्याज मिळत असेल, तर 72 भागिले 9 म्हणजे तुमचे पैसे 8 वर्षात डबल होतील. जर तुम्हाला वाटत असेल की माझे पैसे 5 वर्षात डबल व्हायला पाहिजेत, तर 72 भागिले 5 म्हणजे तुम्हाला 15% रिटर्न देणारं कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट पाहिजे, तरच तुमचं 5 वर्षात पैसे डबल होऊ शकतात. ओके. सो रूल ऑफ 72 खूप महत्वाचं आहे. अजून एक ढोबळ आपण म्हणू शकतो रूल जो लोक वापरतात, तो म्हणजे 100 वजा तुमचं वय. सो 100 वजा तुमचं वय एवढे टक्के तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवायला पाहिजे. बर. सो समजा आता 50 वय असेल कोणाचं, तर 100 वजा 50 उरलेले 50% यू शुड बी इन इक्विटी. तुम्ही जर 70 वयाचे असाल तर 100 वजा 70 30%. जसं जसं तुम्ही आयुष्याच्या संध्याकाळच्या जवळ येत राहता तेव्हा तुम्हाला व्होलॅटिलिटी नको असते, कारण तुमची तेवढी ताकद नसते, तेव्हा तुम्हाला स्टॅबिलिटी असते. पण सर्वात महत्वाचं ना, बचत
आणि निवेश ह्याच्यातला फरक समजून घेणं. बचत म्हणजे तुम्ही बँकेत ठेवलेले पैसे, निवेश म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करतातच. बरोबर. सो बचत आणि निवेश मधला फरक हा आर्थिक सल्लागार तुम्हाला समजून देतो. एक इम्पॉर्टंट फॅक्ट ह्याच्यात अशी आहे निलेश, की हे सगळं करायच्या आधी तुम्हाला एक प्युअर टर्म प्लॅन काढणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे एक मेडिक्लेम फॅमिलीची पाहिजे. इन्व्हेस्टमेंटची सुरुवात ह्या 2 गोष्टीपासून केली पाहिजे असं तुझं म्हणणं. म्हणजे गाडी बरोबर हेल्मेट पहिलं विकत घ्यायला. अगदी खरं. लोक हेल्मेट फुटपाथवर कुठेतरी जाऊन 200 रुपयाचं घेतात आणि मग अपघात झाला की डोकं वाचत. सो तुम्हाला हेल्मेट काय तर तुमचं सुरक्षा येते अँड दॅट इज युअर इन्शुरन्स. सो मेडिक्लेम असो किंवा लाईफ इन्शुरन्स असो, टर्म प्लॅन, तो पहिले घेणं, हे दोन्ही घेणं जास्त जरुरी. बरेच लोक म्हणतात मला काय होतंय, मी कशाला टर्म प्लॅन घेऊ. सो क्रिएटिंग अनदर इन्कम म्हणजे अर्निंग तर महत्वाचं आहेच, बट अर्निंग इन्कम पेक्षा जनरेटिंग इन्कम हे जास्त महत्वाचं. सो जनरेटिंग इन्कम तुमचं इन्व्हेस्टमेंट मधनं होतं, बट सपोज तुम्ही नसालच तर ते इन्कम येईल कुठनं, त्याच्यासाठी तुम्हाला टर्म प्लॅन आवश्यक आहे. अगदी खरं. किंवा लोक म्हणतात की मी टर्म प्लॅन घेतो, पण समजा माणूस मेला नाही पण पॅरालिसिस झाला किंवा ही इज नॉट एबल टू वर्क, त्याच्यासाठी तुम्ही मेडिक्लेम आणि त्याच्या रिलेटेड क्रिटिकल इलनेस पॉलिसीज घ्यायला पाहिजेत. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. फार सुंदर सांगितलं मित्रांनो. त्यांनी काय होतं नाही तर त्यांनीच होतं, त्यामुळे त्याचीच काळजी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. माझ्याबरोबर आहेत अमित बिबलकर. आम्ही थोडं कंपनीकडे येऊयात आता. आपण सेपिनबद्दल मला थोडंसं अजून जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली करता काय तुम्ही लोक? वेल्थ मॅनेजमेंट करता म्हणजे काय करता? आणि दुसरा माझा प्रश्न असेल, किती हजार रुपयापासून मी तुझ्याकडे गुंतवणूक करू शकतो? तर सेपियंट या शब्दाचा अर्थ म्हणजे कलेक्टिव्ह विजडम. आणि तुमचा लोगो पण मला खूप आवडला. तसं तो म्हणजे मला मी कनेक्ट कसं केलं, लहानपणी मी ते पैसे साठवायचो घड्यामध्ये. तर तसं तो हंडा जो दिसतो कुंभ त्याच्या, फार छान आहे तो. सो कलेक्टिव्ह विजडम बेसिकली प्रोफेशनल्स एकत्र येऊन स्थापन केलेली ही कंपनी. आणि ह्याला कारण एक होतं की 2008-9 जेव्हा अमेरिकेत स्टॉक मार्केट क्रॅश झालं होतं तेव्हा मी नोकरी करत होतो आणि तेव्हा बरेचसे इन्व्हेस्टर आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये फोन करायचे आणि सांगायचे की माझा ऍडवायझर फोन नाही उचलत. अच्छा. कारण व्हॅल्यू 50% कमी झाली होती. ते तरी ऍडवायझरचं सर्वात महत्वाचं काम जेव्हा मंदी असते ना तेव्हा असतं की हँड होल्डिंग तेव्हा जरुरी असतं. कारण तेजीमध्ये ऍडवायझरचं कामच नसतं, कारण लोक म्हणतात मला पैसे गुंतवायचे. पण मंदीमध्ये बिहेवियर क्लायंटचं कसं तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकता त्याच्यासाठी ऍडवायझरची गरज होती. तेव्हा आपल्याकडे पुण्यात तुला आठवत असेल तर स्वाईन फ्लू खूप जोरात होता. 2009 होते फर्स्ट टाइम, ऍब्सोल्युटली मोकळे रस्ते आणि स्टॉक मार्केट क्रॅश झालं. मला वाटलं की ती एक सुवर्ण संधी आहे की जर आपण त्यावेळेला जर धंदा चालू करू शकलो, प्रोफेशन चालू करू शकलो, तर असे बरेच क्लायंट्स आहेत ज्यांना जेन्युइन ॲडवायझरची गरज आहे. मला हेच तुमच्या लोकांचं कळत नाही, स्पेशली तुझं. ज्यावेळेस मार्केट खाली आहे त्यावेळेस सगळे म्हणतात मार्केट कोसळलं आणि तू नवीन बिझनेस चालू करायच्या मागे त्यावेळेस लागला. अपेक्षा शून्य असतात. जेव्हा मंदीत तुम्ही धंदा चालू करता तेव्हा अपेक्षा शून्य असतात. नाहीतर मला वैशालीचा सिंड्रोम होतो की मला डोसा तुझा जास्त कुरकुरीत वाटायला लागतो. सो जेव्हा तुम्ही अशा कुठल्या जागतिक मंदीत धंदा चालू करता तेव्हा बरेचसे लोक तुमच्याकडे येत असतात, कारण त्यांना त्यावेळेला जुन्या आर्थिक सल्लागाराकडनं ती सर्व्हिस, तो ऍडव्हाइस हा मिळालेला नसतो. तर प्रत्येक वेळेला मंदीत ही ऑपॉर्च्युनिटी येत असते, ती सुवर्ण संधी. आणि आपण जसं म्हणतो की मार्केट शेअर तुमचा वाढतो, तर प्रत्येक मंदीत ऍक्च्युली तुमचा क्लायंट बेस आणि मार्केट शेअर हा वृद्धिंगत होत असतो, कारण तुमचा क्लायंटचा एक्सपिरियन्स मागच्या मंदीतनं तुमच्या ऍडव्हाइसमुळे चांगला झालेला असतो. बरोबर. तुझा प्रश्न होता की किती हजारात मी तुमच्याकडे गुंतवणूक चालू करू शकतो. मला फार अभिमानाने मी ही गोष्ट सांगेन निलेश की आपण आज भारतातली नंबर 1 IFA म्हणजे इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडवायझर ही कंपनी होत. आपण 8,000 कोटी मालमत्तेचं व्यवस्थापन आज करतो. आणि हे टीमवर्कमुळे शक्य आहे. लोकांचा असाही समज असतो की फक्त कॉर्पोरेटचे पैसे मॅनेज करणार किंवा फक्त हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल HNIचे पैसे मॅनेज करणार.
तर असं नसतं. माझा जो ऍडवाइस असेल तो तितकाच जेन्युइन असतो 1,000 रुपयाची SIP करणाऱ्या माणसाला जितका 50 कोटी रुपये टाकणाऱ्या कॉर्पोरेटला. कारण ही एक अशी गोष्ट नाहीये की मी दुकानात गेलो आणि विकत घेतली. बरोबर. सो ट्रान्झॅक्शन बेस्ड रिलेशनशिप नाहीये. दिस इज अ रिलेशनशिप बेस्ड ट्रान्झॅक्शन. की परत तू माझ्याकडे येणार आहेस 2-3 महिन्यांनी मे बी गुंतवायला किंवा पैसे काढायला पण येशील की मला आपण 3 महिन्यासाठी पैसे टाकले होते ते परत पाहिजे. तर सर्व्हिस सुद्धा खूप महत्वाची. आणि आज 27,000 क्लायंटला आपण सर्व्हिस देतो. वाव, 27,000 सॅटिस्फाईड क्लायंट्स असं म्हणायला हरकत नाही. सॅटिस्फाईड मी म्हणत नाही कारण प्रत्येकाच्या प्रत्येक रिटर्न्स वाईज नसतील. एक्झॅक्टली. माझं असं म्हणणं आहे की जसं तू म्हणालास की जे माझ्या बाबतीत हे बऱ्याच वेळा होतं की मार्केट पडलं किंवा माझा एखादं पोर्टफोलिओ खाली गेला, मी फोन केला त्यावेळेस मला टाळलं जातं, जे की तुमच्याकडनं आजपर्यंत आम्ही कधी असं अनुभवलं नाहीये. तुमच्याकडे फोन करतो त्यावेळेस दे ऑलवेज देअर, तुम्ही नक्कीच आम्हाला मदत करता. पण दुसरी गोष्ट, नवीन यंग जनरेशन जी आपल्यासमोर आता हा सगळे कार्यक्रम बघते, तर त्यांना थोडं प्रॉडक्ट्सबद्दल आपण माहिती देऊयात नाही, कशा पद्धतीने ते निवेश करू शकतात. तो एक अटेन्शन स्पॅनचा हा प्रॉब्लेम आहे. आणि अटेन्शन स्पॅन म्हणजे तू बघशील तर तुम्ही जेव्हा स्पॉटिफायवर एखादं गाणं ऐकता किंवा ॲमेझॉन म्युझिकवर गाणं ऐकता, त्याच्या आधी तुला 30-30 सेकंदाच्या ऍड येतात. कारण त्या माणसाचा अटेन्शन स्पॅन हा 30 सेकंद आहे. अगदी खरं. म्हणजे शेअर बाजारात नवीन जेव्हा जनरेशन आता येते, तुम्ही बघत असाल की हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, मग तो झिरोदा सारखा प्लॅटफॉर्म असेल, ग्रो सारखा असेल किंवा कोणी, ह्याच्यावर नंबर ऑफ मिलेनियल्स हू आर गोईंग इज व्हेरी हाय. आणि का हे होतं? कारण मला पटकन श्रीमंत व्हायचं. ओके. हे पटकन श्रीमंत व्हायचं गुपित जर आम्हाला कळलं असतं तर आज आम्ही कंपनी कशाला चालवली, मी स्वतःचेच पैसे मॅनेज केले असते. तर ही जनरेशनचा जो अटेन्शन स्पॅन आहे ना, हा फार कमी आहे. या जनरेशनचा प्रॉब्लेम काय आहे की मी वरनं 5 रुपयाचं नाणं टाकलं तर मला खालती कॉफी यायला पाहिजे, असं पोर्टफोलिओ बाबत होत नाही. जेव्हा तुम्ही आता नारायण मूर्तींनी इन्फोसिस चालू केली तर ते रोज 10 रुपये वर गेलं तर विकत असतील का शेअर? ठेवलेच त्यांनी. आज 35 वर्ष ते स्टॉक त्यांनी ठेवलाय, तेव्हा त्यांना ती वाढ दिसतीये. बरोबर. स्टॉक मार्केट लोकांना लॉंग टर्म म्हणजे काय वाटतं की 9.25 घेतलं आणि 3.5 विकलं, हा लॉंग टर्म. कारण माझा अटेन्शन स्पॅनच तेवढा झाला. सो जेव्हा तुम्ही पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट, आणि यंग जनरेशनला खूप मोठा ऍडव्हान्टेज असतं ते म्हणजे टाइम. तुम्ही टाइम जितका मार्केटला द्याल तेवढा तुमचा पोर्टफोलिओ खूप जास्त वाढेल, खूप जास्त वाढेल. पण तू डे ट्रेडिंगला यू वोंट रेकमेंड? डे ट्रेडिंग मध्ये ब्रोकर्स पैसे कमवतात निलेश, क्लायंट कमवत नाही. आणि समजा तू डे ट्रेडिंग करत असशील आणि मी डे ट्रेडिंग करत असेल तर मी फक्त माझ्या सक्सेस स्टोरीज तुला सांगणार आहे. माझे झालेले लॉसेस मी कधी सांगत नाही. तो दिवस मला विसरायचा जेवढं शक्य लवकर. कारण मला ग्रुपमध्ये असं नाही वाटलं पाहिजे की अरे मला येत नाही. हे जे आहे ना अपमॅनशिप, त्या अपमॅनशिपमुळे आपण ऍक्च्युली पोर्टफोलिओ खालती करतो. म्हणजे मराठीत एक आपण म्हणायचो बघ की पैसे कुजवत का ठेवले. पैसे कुजणे, मला विचारायचं तुला, पैसे कुजवत ठेवलं असं बऱ्याच वेळा बोललं जायचं. पोर्टफोलिओ कसा असतो की पोर्टफोलिओ इज लाईक मॅन्युअर. इफ यू डोंट स्प्रेड इट, इट विल स्मेल. सो तुम्ही जर एकाच बँकेत पैसे ठेवलेत ना, आता समजा तुमचं 3.5% सेव्हिंग्ज बँकवरचं व्याज आहे. बरोबर. मगाशी आपण रूल ऑफ 72 बद्दल बोललो, तर 3.5% तुम्हाला जवळजवळ 20 वर्ष लागणार आहेत पैसे डबल दुप्पट व्हायला. पण तुमचा महागाई 8%ला आहे. आता नवीन जनरेशनची गोष्ट करतो, त्यांना दरवर्षी नवीन फोन पाहिजे. 20,000, 30,000, 40,000, 1 लाख रुपयाचा फोन पाहिजे, 1.5 लाख रुपयाचा फोन पाहिजे, नवीन गाड्या, नवीन कपडे. तर हे तुम्ही स्पेंडिंग, सेव्हिंग कडनं तुम्ही स्पेंडिंग कडे जाताय, जे अमेरिकेनी 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी गेलेली आहेत. पण त्याच्यासाठी माझ्याकडे पोर्टफोलिओ कुठे? 35 वर्षानंतर मला रिटायरमेंटच्या वेळेला, आज तर कोणाला पेन्शन नाही, जी नवीन जनरेशन सगळीकडे काम करते इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट ऑफिस, बरोबर, कुठेही पेन्शन नाही. तर माझा तो पाणवठा, साठवणा कुठे आहे? तो कुठून तयार करणार? ह्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड पाहिजे. की घरी जर नळाला पाणी येणार नसेल, बिल्डिंगच्या सेक्रेटरीनी सांगितलं, तर आपण घरात 3 बादल्या भरून ठेवतो पाण्याची. बरोबर. समजा ते म्हणले अरे ते टाकी लीक होते, 3 दिवस पाणी येणार नाही, तर आपण एक सिंटेक्सची टाकी आणू. पण समजा 3 महिन्याच्या ऐवजी 3 वर्ष, 30 वर्ष पाणी नसेल, तर तुम्हाला खडकवासल्याला 500ला एक धरण बांधावं लागेल. अगदी खरं. हेच तुम्ही पोर्टफोलिओत करा की 3 महिन्याचे पैसे तुम्ही लिक्विड फंड सारख्या प्रॉडक्ट मध्ये टाका.
3 वर्षापर्यंत 5 वर्षाचे पैसे डेट फंड्समध्ये टाका. 5 वर्षाच्या पुढील पैसे तुम्ही इक्विटी फंड्समध्ये टाका. आणि इथे अपेक्षा तुमची काय याला फार महत्व आहे, की मला झटपट श्रीमंत व्हा असा कुठलाच शॉर्टकट नाही. ऍडवायझर बाबत आणि यंग इन्व्हेस्टर्सला मी एक हिंदी मधली एक ओळ सांगतो की ऍडवायझरचं महत्व काय, की तुमको सच्चा सुनना है की तुमको अच्छा सुनना है. अगदी खरं आहे. सच्चा सुनना है या अच्छा सुनना है. तर जो ऍडवायझर तुम्हाला सच्च्या गोष्ट सांगतो ना त्या ऍडवायझर त्याला बरोबर तुम्ही जवळ संलग्न करा. व्हा. पण जो तुम्हाला अच्छा अरे मस्त मस्त निलेश काय छान दिसतोयस तू असं वरती वरती त्यापासून बोलणारे दूरच खूप राहा. लोक आहेत. मला 100 गोष्टींपैकी कुठली गोष्ट करू नकोस हा सांगणारा ऍडवायझर जास्त पटतो खरा ऍडवायझर असेल. रादर दॅन अगदी 99 गोष्टी कर, एक गोष्ट नको करू. या ऍडवायझर मध्ये काही उपयोग नाही. तर मला एलिमिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन सिलेक्शन. सो एलिमिनेशन जे होऊ शकतं त्याच्यातनं उरलेल्या गोष्टी फार कमी असतात जिथे तुम्हाला सिलेक्ट करायची काही गरज नसते. सो एलिमिनेशन करणारा ऍडवायझर इज मोर इम्पॉर्टंट दॅन सिलेक्शन. पण मग तू पैशाच्या बाबतीत असं म्हणशील का जो एलिमिनेट करतो तोच ग्रो होतो, किंवा रादर योग्य वेळी एलिमिनेट केलं म्हणूनच तो ग्रो झाला? तर एलिमिनेट का कराल तुम्ही, जर तुम्ही त्याचा परिपूर्ण अभ्यास कराल तर, नाहीतर एलिमिनेट करू शकत नाही. बरोबर आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झॅक्टली. तर मी 100 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की हे नका करू, तुम्ही मला प्रतिप्रश्न करणारच की का नको. मग माझ्याकडे त्याचं उत्तर तयार पाहिजे. फक्त मी सांगतोय म्हणून नको असं नाही. तर मी हे अभ्यास केलाय, हे वाटतं तुमच्या प्रोफाईलला हे योग्य वाटत नाही म्हणून आपण हे करायला नको. आणि म्हणून एलिमिनेशन इज द की. आता मागच्या लॉकडाऊन मध्ये निलेश तू बघशील तर घरात 2 छोटी मुलं आहेत जे शाळा ऑनलाईन करतायत. त्यानंतर आई काहीतरी भजन कीर्तन लॅपटॉप वरती बघते. माझी मिसेस समजा ती ट्रेनिंग देते, ती डॉक्टर आहे, ओपीडी ऑनलाईन चालली आहे. आणि त्याच्यात मला कॉल आला आणि मला बोलायचंय झूम वरती कोणाशी. त्यावेळेला मला एक रूम कमी पडते. मग अशा वेळेला रिअल इस्टेटमध्ये तू अपग्रेड जर आता बघशील ना तर 1 BHK वरनं 2 BHK ला जात आहे, 2 BHK वरनं 3 BHK ला जात आहे. कन्झम्पशन साठी यू शुड डेफिनेटली अपग्रेड इन रिअल इस्टेट. मग इन्व्हेस्टमेंटमध्ये लोक गुरुपुष्यामृतला सोनं घेतात दर महिन्याला. तर तो इमर्जन्सी फंड सारखाच सोनं या त्या ऍसेट अलोकेशन मध्ये 5-10% भाग हवाच. डेट वरती तुमचं वय मायनस आपण मग कॅल्क्युलेशन केलं त्याप्रमाणे तुमचं डेटचा पोर्टफोलिओ हवाच आणि इक्विटीचा पण पोर्टफोलिओ पाहिजे. तर आता सिन्स माझी बायको डॉक्टर आहे म्हणून मी जरा डॉक्टरी खाक्यात तुला सांगतो की व्हिटॅमिन्स आणि अँटीबायोटिक्स ह्याचं काम काय. तर व्हिटॅमिन्स म्हणजे D12 कमी पडलंय, खा रे बाबा रोज, B कॉम्प्लेक्स घे. हे तर ते तुला आजार आहे म्हणून नाही, तर कमी आहे तर तू घे, तो तुमचा डेट पोर्टफोलिओ. पण अँटीबायोटिक्सचा जर कोर्स कम्प्लीट केला नाही ना तर बॉडी रेझिस्ट करते. बरोबर. आणि म्हणून इक्विटी हे अँटीबायोटिक सारखं आहे की 5 वर्ष जर असेल ना तर 5 वर्ष यू हॅव टू सिट थ्रू दॅट कोर्स. जर तुम्ही 5 वर्ष थांबला नाहीत तर तुम्हाला रिटर्न दिसणार नाही. तर अँटीबायोटिक्स मधनं तुम्हाला ऍक्च्युली 5 वर्षात तुमची बॉडी प्रतिकार शक्ती तुम्ही रेझिस्ट होऊ शकत नाही. बरोबर. सो अँटीबायोटिक्स इक्विटी आहे आणि व्हायटॅमिन्स डेट आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. अगदी खरं, अगदी खरं आहे. डॉक्टर सुद्धा आहेत, पण हे डॉक्टर आहेत ते पैशाचे डॉक्टर आहेत, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला तशा गोष्टी ऐकायच्यात. यंग जनरेशन जी समोर आहे त्यांना आत्ताच त्यांनी सांगितलं तसं सच्चा सुनो अच्छा मत सुनो. सच्चा ऐकलंस, खरं गोष्टी ऐकल्या तर तुम्हाला फरक पडेल. थोडंसं मला आता न्यायचं आहे तुला तुझ्या पुस्तकाकडे. ह्याचं नाव बघा किती मस्त आहे, दोहानॉमिक्स. ह्याच्याबद्दल थोडंसं. सो माझा मुंबईत कलिग होता विनायक सप्रे म्हणून. ओके. तो वाराणसीचा आहे. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की महाराष्ट्रीयन UP भैया आहे तो. अस्खलित मराठी बोलतो. ओके. आणि कबीर आणि रहीम यांचे दोहे तर आपल्याला माहितीच आहेत की भयंकर फेमस आहेत. आणि खूप त्याच्यातनं म्हणजे टीचिंग खूप आहे त्या दोह्यांमध्ये. तर विनायकनी ऍक्च्युली हे पुस्तक हिंदीमध्ये लिहिलं होतं की त्यांचे दोहे फायनान्समध्ये आपण कसे आणू शकतो. म्हणजे आता कळपाच्या मागे धावू नका तसा पहिला दोहा आहे त्यात. तर ह्या सगळ्या दोह्यांचं मिश्रण करून आपण एक पुस्तक करू शकतो का की जे लोकांना थोडं दोह्यांच्या रूपात. त्यांचे दोहे तुम्ही इकॉनॉमिक्सशी जोडून ते म्हणून दोहानॉमिक्स असं नाव. सो इकॉनॉमिक्स थ्रू दोहाज असं विनायकच्या डोक्यात होतं आणि त्यांनी ते हिंदीमध्ये पहिले केलं, इंग्रजीत केलं. आणि तो म्हणला मराठीत आपण
करायचं का, आणि म्हणून हे मराठीत आपण मस्त. मी दोहा वाचलंय, नाविकचे अजून हो. पूर्ण नाही, पण थोडंफार, पण फार छान आहे. म्हणजे पोचतं. खरं सांगायचं तर इतकं सोप्या भाषेत हे आहे ना, की ते पोचतं. काय चाललंय ते कळतं. एवढं साधं सरळ मराठीमध्ये हे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुला विचारायची अशी होती, की मगाशी आपण सेपेंडबद्दल जो विषय घेतला, तर त्याच्या आता तुम्ही ब्रांचेस तू एवढं एक्सपांड करतोय, तर कुठे कुठे पोहोचलात आतापर्यंत? सो सेपियंट ही पुण्यात रजिस्टर झालेली कंपनी हो. आहे. आता पुण्यात आपण कर्वे रोड नळस्टॉपच्या इथे आपले 3 मजले आहेत. मुंबईत घाटकोपरला निलेश आपलं एक ऑफिस आहे. अच्छा. माझे एक डिरेक्टर तिथे बसतात. ओके. नरिमन पॉइंटला आपलं एक ऑफिस आहे. त्यानंतर आम्ही कलकत्त्यामध्ये आपलं एक ऑफिस आहे. बर. आणि नॉर्थ ईस्ट मध्ये गुवाहाटीमध्ये एक मोठं ऑफिस आहे आपलं. नॉर्थ ईस्ट पर्यंत पोहोचलाय हो. तुम्ही? म्हणजे बर. मोदी साहेब म्हणतात लुक ईस्ट, तसं हा, हा, आम्ही हा. लुक ईस्ट लोक- करून तिकडे गेलो. पण आपल्याला म्हणजे वेस्टर्न साईडला राहणाऱ्याला नॉर्थ ईस्ट बद्दल फार कमी माहिती. खरंच अगदी म्हणजे खरं आहे. सिक्कीम असेल, हो, 9 हो. सिस्टर्स असतील, अरुणाचल. म्हणजे ते भारतात आहेत हेही सांगावं लागतं. हा, म्हणजे आपल्याला ते माहित नाही. म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल देतो. गुवाहाटीमध्ये 159 फ्लाईट रोज टेक ऑफ घेतात गुवाहाटी मधलं एअरपोर्ट. बापरे. आता हे किती लोकांना हो, माहिती? हो. मॅक्सिमम टी प्लांटेशन, आपण आसाम CTC टी म्हणतो, बरोबर. हा. पण आसाममध्ये खरंच पैसे आहेत. हम्म. तर गुवाहाटीमध्ये माझा एक डायरेक्टर मित्र बसतो. ओके. त्यांनी तेजपूर, हम्म. अरुणाचल, शिलाँग, मेघालय इथे सुद्धा विस्तार केलाय वा. कंपनीचा. बर. तर आम्ही 5 लोक होतो जेव्हा हम्म. कंपनी चालू झाली 2009 साली. हम्म. आज आपण 111 लोक आहोत. बर. आणि आपण एक 7-8 ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत. वा. 27,000 कस्टमर्स आहेत तुला म्हटलं ओके. तसं. हम्म. आणि 8,000 कोटीची मालमत्तेचं आपण व्यवस्थापन करतो. हम्म. पण एकच गोष्ट आहे की क्लायंट्स इंटरेस्ट फर्स्ट. हम्म. या सेवाभावाने तुम्ही याच. काम करायला पाहिजे. म्हणजे माटुंग्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे. तू पुढच्या वेळेला मुंबईला जाशील तेव्हा हम्म. नक्की जा. हा. आणि त्या त्या रेस्टॉरंटमध्ये सर्कलला. सर्कलला हा. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये एक पाटी लिहिलेली आहे की ओनर ऑफ द हॉटेल इट्स हिअर. ओके. हा किती मोठा कम्फर्ट मोठं. आहे. अगदी अगदी की खरी म्हणजे गोष्ट तू आहे. कधी त्या वडा, इडली, डोसा ह्याच्यावर कधी तू शंकाच घेऊ शकणार नाही बरोबर. की या हॉटेलचा मालकच इथे इथेच जेवतो. जेवतो. आणि तसंच सेपियंट बाबत आहे हम्म. की आम्ही कुठलीही स्कीम, कुठलाही प्रॉडक्ट जेव्हा क्लायंटकडे देतो हम्म. तेव्हा सेपियंट किंवा त्याचे जे संचालक आहेत हम्म. त्यांचे स्वतःचे पैसे त्या स्कीम मध्ये त्यामध्ये इन्व्हेस्टेड असतात. असतात. हम्म. आणि ते नसल्याशिवाय आम्ही कधी ती स्कीम मार्केट करत नाही. हम्म. शेवटी ही चॅरिटी नाहीये, Exactly. ह्याच्यातनं बिझनेसच करायचा आहे बरोबर. आपल्याला. हम्म. पण आम्ही बिझनेसच्या पेक्षा ह्याला प्रोफेशन म्हणून जास्त बघतो. हम्म. जसं चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा लॉयर्सच्या कंपन्या असतात, हम्म. तसं सेपियंटमध्ये अजून एक 25 वर्षांनी अमित बिवलकर असेल का नाही माहित नाही, हम्म. पण सेपियंट ही कंपनी टिकायला पाहिजे. हो. सो एक चार्टर्ड अकाउंटंट रिटायर होतो, नवीन दुसरा आहे तो. टेक ओव्हर करतो. म्हणजे तुला ते ISO टाईप तुझी कंपनी चालवायची असं म्हणायचं? कारण A इन्स्टिट्यूशनलाइज नसेल तर झाला B पाहिजे असेल. प्रोसेस. हा. की बाबा चितळ्यांकडे गेलो तर बाकरवडी त्याच क्वालिटीची आज आजही इतके मिळते. वर्ष. हा. सो तसं सेपियंट मध्ये गेलं की प्रोसेस, वा. इन्व्हेस्टमेंट प्रोसेस ही अशीच्या अशी आखलेली आहे. हम्म. तर त्याला आपण फ्रेमवर्क म्हणू शकतो हम्म. की साचेबद्ध पद्धतीने कुठल्याही माणसाचं रिस्क प्रोफाइलिंग करून त्याला मी पोर्टफोलिओ कसा काय तयार करून देऊ शकतो सुंदर. याची एक प्रणाली आहे. हम्म. तर तिथे माणसापेक्षा वी बिलीव्ह इन मोर इन प्रोसेस, बरोबर. अँड दॅट इज व्हॉट वी वॉन्ट टू गो टू. त्याचंच कारण मला वाटतं असं आहे की आज जनरेशन्स म्हणजे आजोबांचेही पैसे होते, वडिलांचेही आहेत, आणि आता मुलाचेही पैसे सेपियंटमध्ये आहेत. हो. हे जे 3-3 पिढ्यानपिढ्या चालू राहिलेलं आहे, तर ते तसंच त्याकरताच मला खरंच तुझे खूप आभार मानायचे आहेत की अशा पद्धतीचे एक तू रिलेशन त्यांच्याबरोबर हो. डेव्हलप केलंय. पण आता जसं आपण म्हटलं 3 पिढ्या तुझ्याकडे आहेतच, पण जी आत्ता 16-17 वर्षाची मुलं आहेत ती त्यांची चौथी पिढी हो. सेपियंटसाठी होईल. त्यांना तू कसं अट्रॅक्ट करशील किंवा त्यांना तू काय सांगशील? की एक शेवटचा प्रश्न म्हणून जर मी तुला विचारला की त्यांनी सेपियंटकडे काय हवं? तर तुला मला आपल्या आई वडिलांनी काय सांगितलं होतं की इन्कम मायनस एक्सपेन्सेस हम्म. इज इक्वल टू सेव्हिंग्स. हे कधी आपल्याला शिकवलं नाही. हम्म. आपल्याला कायम काय सांगितलं की बाबा तुला पॉकेट मनी एवढं तुझा फॉर्म्युला पुन्हा एकदा सांग. हा. तर याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला कायम ब्राईब केलंय घरच्यांनी. निलेश, हे केलंस तर हे, ते केलंस तर ते. चौथीत स्कॉलरशिप मिळाली तर तुला सायकल घेऊन देतो, 10वीत हे केलं. येस. हे ब्रायबरीची सिस्टीम घरातनच आपल्याला शिकलोय आपण. पण बाहेरच्या जगात आपल्याला स्वतःचे पैसे स्वतः मॅनेज करायला पाहिजे. तर आधी आपण काय करायचो की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स, की खर्च वजा जाता जेवढी उरते तेवढी शिल्लक ती आपण बचत म्हणून करायचो. न्यू जनरेशनला माझं हे म्हणणं आहे की इन्कम मायनस सेव्हिंग्स शुड बी युअर एक्सपेन्सेस.
की पहिले महिन्याला किती रुपये मी सेव्ह करू शकतो हो ह्या अमाऊंट वरती लक्ष दे. वाव. कारण आता स्विगी झोमॅटो ऑनलाईन ऍप्समुळे मला किती खर्च होत आहेत, कुठे होत आहेत कार्डवरनं जात असतात मला कळत 30 तारखेला बरं. आणि print out त्या होतं क्रेडिट तेव्हा कार्डवर तुमचा व्याजदर हो. 36% 42% वार्षिक असतो. खरंय. आणि त्यावेळेला तुम्ही त्या आई वडिलांची बोलत नाही ते प्रॉब्लेम. हम्म. मग ह्या मित्राकडनं घेते, म्हणतात ना बॉरो फ्रॉम पॉल टू पे पीटर. हम्म. आणि मग तसं होतं की अरे दे ना, मी तुला पुढच्या महिन्यात पुढच्या देतो. महिन्यात. आणि परत तेच कार्ड मारलं आणि जातं. मग हे ट्रॅप चालू होतो. आणि हम्म. खूप मुलं माझ्याकडे मी बघतो 20-21 वयातली हे या डेट ट्रॅप मध्ये अडकलेली आहेत. हम्म. तर त्यामुळे इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस हा गुरुमंत्र आहे हम्म. की मी फिक्स्ड अमाऊंट पहिले बाजूला टाकतो दर महिन्याला आणि मगच खर्च करेन. हम्म. आणि त्याच्यासाठी रोज हिशोब लिहायला पाहिजे. मुलं हिशोब लिहित नाहीत. आपल्याला शिकवलं होतं आपल्या आई वडिलांनी अगदी खरंय. की हिशोब लिहा. हो. तर तुम्ही फक्त ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स लिहा हम्म. की आज सकाळी माझ्या पाकिटात 1000 रुपये होते, संध्याकाळी संध्याकाळी 400 किती रुपये राहिले? उरले. हम्म. तुम्हालाच जाणवायला लागेल की अरे 600 रुपये खर्च झाला आज, हम्म. मग कुठे गेले, मग तुम्ही लिहायला लागल. हो. हे इतकं सिम्पल असतं. आणि तोच उद्या आकडा 500 वर येईल, मग 400 वर येईल, Exactly. 300 वर येईल. आणि दॅट इज हाऊ यू कॅन ऍक्च्युअली ग्रो युअर पोर्टफोलिओ. इतकं सहज सोपं आहे जर केलं तर, तेही महत्वाचं आहे. तर त्याला मी कायम एक वाक्य सांगत असतो की देर इज नो करस्पॉन्डन्स कोर्स इन स्विमिंग, निलेश. हा हा ट्रू. की तुम्ही Yes. पत्रांनी स्विमिंग नाही शिकू शकत. कौस्तुभ राडकर येऊन गेला तुझ्याकडे. पाण्यात उतरावंच लागतं. पाण्यात उतरावंच लागेल. आणि त्याच्यासाठी मला हिशोब लिहायलाच लागेल, त्याच्यासाठी मला सेव्हिंग्स करायलाच लागेल. अगदी खरं आहे. येस. लोकांचं टेन्शन तू तुझ्या डोक्यावर घेतोस, म्हणजे पैशाचं असतं ते टेन्शनच असतं ऑब्व्हियसली, ह्याचे कसे वाढतील त्याचे कसे वाढतील. तर ह्या सगळ्यातनं तुला विरंगुळा म्हणून तुझं स्वतःचं तू मन कुठे रमवतस? तुला काय हॉबीज वगैरे काय आहेत? नाही, एकतर तुला माहितीये की स्टॉक मार्केटमध्ये रोज अपडेट रोज. तुम्हाला येत असं. हम्म, म्हणजे हम्म, रात्री डाव जोन्स नासडॅकचं काय झालं, सकाळी उठल्यावर हाँगकाँग जगभरातलं चायनाचं काय. चालू असतंच. तर माइंड कंटिन्युअस ऑक्युपाईड असतं. येस येस. आय थिंक हे रिलॅक्स करायला मी म्हणजे मला सापडलेला मार्ग म्हणजे संगीत आहे. बर. आणि घरी तसा संगीताचा वारसा होता. हा, हा. आजोबा कीर्तनकार होते. बर. आमच्याकडे हार्मोनियम पहिल्यापासून होती. तू स्वतःही सिंथेसायझर चांगला वाजवतोस. मी चांगला नाही म्हणणार, पण मी वाजवतो. बायकोला कंटाळा येईस्तोवर का होईना रोज वाजवतो. त्याच्यातनं संगीतामधनं एकतर तुम्हाला ते 7 सूर असतात बरोबर. आणि त्याच्यातनं तुम्हाला एक मेलडी जी मिळते ना, इट काम्स युअर माइंड. तर मी गाणी ऐकतो खूप. ओके. शब्द फार महत्वाचे आहेत. आजकाल जनरेशनचा फरक म्हणजे आताचे शब्द 4 बॉटल वोडका, म्हणजे शब्दांकडे कोणी शब्दांकडे विशेष आय लक्ष फॉर लागतं. डिटेल हम्म. जो इन्व्हेस्टमेंट मध्ये लागतो ना, तोच संगीतात लागतो. आणि ओके. तिथे 7 सूर तुम्हाला ती मेलडी जी तयार करतात. हम्म. तर मी कीबोर्ड वाजवतो, Okay. सिंथेसायझर वाजवतो. वा. माझ्याकडे निलेश 1800 LPs आहेत. वाव. आणि बर. माझ्याकडे ग्रामोफोन अच्छा, प्लेअर चालू अजून चालू पण आहे. चालू एकदा बघायला यायला पाहिजे. नक्की. तर त्या एलपीज हे कलेक्शन म्हणजे काही एलपीज फक्त 20च आहेत जगात. हो. त्यातली एक कॉपी त्याच्यात आहे. वा. आणि इंटॅक्ट खूप छान, अजून चालते चांगलं म्हणजे ऑडिबल अजूनही आहेत त्या. व्यवस्थित. हम्म. आणि ह्याच्यातनंच मी तुला सांगतो की 99 साली जेव्हा कारगिल युद्ध झालं होतं, हा. तर तेव्हा माझे सिनियर कलिग्ज आहेत 3, गिरीश राव, निशिगंध दशरथ आणि सुनील जुनेजा. ओके. या तिघांनी येऊन एक हमराही नावाची संस्था हो. सैनिकांसाठी तुम्ही पैसे soldiers रेज साठी करायला खूप काम करता. अगदी खरं. त्यावेळेला हा. चालू केली होती 99 वा. साली. फार छान. म्हणून ते नाव हमराही. हमराही पडलं. आणि ही एक नॉट फॉर प्रॉफिट संस्था आहे. हम्म. आणि मग मी त्यांच्याबरोबर जॉईन झालो 2005 साली. आणि आम्ही स्टेज शोज करतो हम्म. विथ 40 म्युझिशियन्स, वा. 45 म्युझिशियन्स. आणि प्रत्येक वेळेला मदन मोहन असू दे, SD बर्मन, RD बर्मन, हम्म. यस्टर इयर्स, गोल्डन इयर्स आपण ज्याला म्हणतो, हम्म. त्यांचे आम्ही लाईव्ह शोज करतो. सो Wow. म्युझिक हॅज बीन व्हेरी हेल्पफुल. गुड. संगीता माझा मुलगा सुद्धा कीबोर्ड वाजवतो. वा. बेसिकली इट टेक्स यू टू अ डिफरंट लेवल बरोबर. आणि इट विल काम युअर माइंड. थोडं शांत म्हणजे जनरेशनला, नेक्स्ट जनरेशनला एक कुठली तरी हॉबी कल्टिवेट करायला पाहिजे. असायला पाहिजे. प्रत्येक वेळेला मी जर पैशांचा विचार करत राहिलो हम्म. तर मग मी ते रॅट रेसचं जसं उदाहरण बरोबर. दिलं, हम्म. तर तुम्ही काहीतरी एक कुठेतरी तुम्ही छंद जोपासायला पाहिजे. मग तो बर्डिंग असेल, ट्रेकिंग असेल, हम्म. किंवा तुम्ही फोटोग्राफी करत असाल छान, जे तुम्हाला काय किंवा आवडतंय. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बरोबर. असेल. हम्म. पण आय थिंक ते कुठेतरी तुम्ही दिवसातला अर्धा तास तरी तुम्ही तिकडे द्यायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं आहे. छंद जोपासा आणि पैसे साठवणं हाही एक छंद आहे, हेही लक्षात घ्या. त्यामुळे तोही छंद तुम्ही जोपासलात त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. जाता जाता शेवटचं तू तुझ्या इन्व्हेस्टर्सना काय सांगशील?
आय थिंक तुमचा जो आर्थिक सल्लागार असतो किंवा इन जनरल तुम्ही कोणाशी जेव्हा डिस्कस करत असता तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपको सच्चा सुनना है की आपको अच्छा सुनना है, और सच्चा जो सुनाएगा उसके साथ आप बने रहे. तर मला वाटतं निलेश ती शिकवण फार महत्त्वाची आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मला सुद्धा तू म्हटलास तसंच सच्चा सुनायचीच मला जास्त ओढ असेल. येस, थँक्यू व्हेरी मच. Thank आज you, तू Nilesh. इथे आलास, एवढा वेळ आम्हाला दिलास, एवढा आम्हाला नॉलेज वाढवलंस. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. अशा प्रकारे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतील, बऱ्याच गोष्टी असतात तुम्ही करू शकता. सेपियंट कंपनी आपल्याला पुण्यामध्ये आहेच, तुम्ही गुगल सर्च करू शकता, डिटेल तुम्हाला मिळतील. कधीही तुम्ही या व्यक्तीशी जाऊन भेटू शकता. ऑफिसमध्ये फक्त अपॉइंटमेंट घ्या, कोणाला नाही म्हणणार नाहीत याची खात्री मी तुम्हाला देतो. आज इथेच थांबूया, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.